महत्वाची, कारण कोकणात पुढील 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण राहू शकतं। हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि ऐन थंडीच्या हंगामात पावसाचा अलर्ट दिलेला आहे। कांदा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांची चिंता मात्र यामुळे वाढलेली आहे। या संदर्भात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। पाहूयात। बंगालच्या उपसागरामध्ये फेंगाल नामक चक्रीवादळाची निर्मिती झाली आणि याचा जर परिणाम आपण बघितला तर याचा परिणाम कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे थंडीच्या हंगामात पाऊस अशी शक्यता आता कोकणामध्ये आहे आणि त्यामुळे थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर काजू आणि आंब्याला जो मोहर आहे तो येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि याच दरम्यान जर हा पाऊस झाला तर हा आंबा आणि काजूचा मोहर कुजण्याची शक्यता आहे, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे। त्याच्यामुळे कोकणातील जो शेतकरी आहे तो कुठेतरी चिंतेत आपल्याला पाहायला मिळतो। त्याशिवाय जे मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।